परम चितिहरं चिच्चेतनं चिन्मयं मोहं मुञ्च मनो मनो भवमहा कुपारपारन्तरम् अन्तःकोशमकोशकोशनिकरं सन्मूलमुन्मूलिनं जीवं जीवयते जगज्जनिकरं चक्रेश्वरं तं परं जीवं जीवयते जगज्जनिकरं चक्रेश्वरं तं परं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रानिमित्त संपन्न होत असलेली महानुभाव शिक्षण संस्था वांबोरी द्वारा आयोजित शारदीय व्याख्यानमाला, दिग्गजांच्या कलागुणाने नटलेल्या आणि कृतज्ञतेच्या भावनांनी बहरलेल्या या महानुभाव आश्रमात विराजमान असलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना माझा दंडवत। सर्वप्रथम मी परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता श्री चक्रधर स्वामी व चतुर्युगी अवतार सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या श्री चरण कमळी वंदन करतो। त्याचप्रमाणे ज्यांनी मला लहानचं मोठं केलं, मला चालायला बोलायला शिकवून माझ्या बालमनावर आध्यात्मिक संस्कारांचे बीजारोपण केले, मला धर्मोपदेश दिला व ब्रह्मविद्याशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी मला पवित्र अशा वांबोरी नगरीमध्ये आणले व माझ्या जीवनाचे सोने केले, असे माझे श्री गुरुजी माळवडगाव निवासी परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर त्रिदंडीयुक्त श्री बाबाजींना दंडवत प्रणाम करतो व तसेच संपूर्ण व्याख्यानमालेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे माझ्या हृदयात परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेल्या तत्वज्ञानाची ज्योत माझ्या अज्ञानरूपी अंतःकरणात तेवत ठेवली व आज इथे आपणा सर्वांसमोर उभं राहण्याचं बळ माझ्यात निर्माण केलं, असे आपणा सर्वांचे हृदयस्थ परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय साहित्याचार्य अनेक उपमान्य अलंकृत त्रिदंड सुशोभित गुरुवर्य श्री मामाजींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो। गदगद कंठ से वंदन करता हूँ, गदगद कंठ से वंदन करता हूँ, आपकी चरणों की धूल को चंदन कहता हूँ। व्याख्यान माला के इस शुभ अवसर पर मामा जी मैं आपको शत शत वंदन करता हूँ, मामा जी मैं आपको शत शत वंदन करता हूँ। अशा माझ्या द्वय गुरुवर्यांना कोटी कोटी नमन, तसेच जे माझे निमित्त सुहृद उपकारक आहेत त्यांनाही दंडवत प्रणाम करतो व येथे उपस्थित असलेले सर्व संत महंत भिक्षुक वासनिक बालगोपाल आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करतो। आपल्या धर्मसभेचा आजचा तिसरा दिवस। खरं तर या शारदीय व्याख्यानमालेचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे। गुरुवर्य आचार्य श्री मामाजींनी दूरदृष्टी ठेवून या शारदीय व्याख्यानमालेचे नियोजन करण्याची आज्ञा दिलेली आहे। महानुभाव आश्रम शिक्षण संस्था वांबोरी या गुरुकुळात विद्यार्थ्यांना एक स्वतंत्र असं व्यासपीठ ज्ञानपीठ मिळावं, जेणेकरून या ठिकाणी अनेक प्रवचनकार कीर्तनकार कथाकार कवी साहित्यिक निर्माण व्हावे, यासाठीच या व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे असे मला वाटते। किंबहुना याच शारदीय व्याख्यानमालेतून या व्यासपीठावरून याच ज्ञानपीठावरून अनेक प्रवचनकार कीर्तनकार कवी साहित्यिक कथाकार निर्माण झालेले या ठिकाणी आपल्याला दिसतात व जे आजतागायत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत। आणि म्हणूनच मी आपल्याला म्हणालो की या शारदीय व्याख्यानमालेचे विशेष महत्त्व आपल्या जीवनात आहे। ही व्याख्यानमाला आपल्याला एक सुवर्ण संधी निर्माण करून देते। या निमित्ताने आपल्याला आपलं स्वतःचं चारित्र्य निर्माण करण्याची संधी मिळते। खरं तर या संधीचं सोनं उपस्थित आपण सर्वांनी आपल्या जीवनात करून घेतलं पाहिजे, आपल्या विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे। गेल्या 2 दिवसात आपण 6 वक्त्यांचे विचार ऐकले, त्याचप्रमाणे आजही आपल्याला 4 वक्ते लाभलेले आहेत। सर्वप्रथम मी त्यांची ओळख व त्यांचा विषय सांगतो। आजचे जे पहिले वक्ते आहेत ते म्हणजे तुषारदादा महानुभाव, त्यांचा विषय आहे देवावर भाव कसा असावा। दुसरे वक्ते आहेत ते म्हणजे वेदांत दादा महानुभाव, त्यांचा विषय आहे श्री चक्रधरांचे नामकरण।
तिसरे वक्ते आहेत नमनदादा महानुभाव, त्यांचा विषय आहे विचारांचे आगाधत्व. आणि चौथे वक्ते आहेत ते म्हणजे ईशाधिष्ठित श्री तेजसदादा महानुभाव, यांचा विषय आहे अनुसरण. आज जे आपल्याला सर्वप्रथम वक्ते लाभलेले आहेत ते म्हणजे धर्मकुमार तुषारदादा महानुभाव, यांचा विषय आहे देवावर भाव कसा असावा. तर बंधूंनो, देवावर भाव कसा असावा, तर तो असावा साधेसारखा, तो असावा विदुरासारखा, तो असावा आमच्या जवळच्या भिंगार येथील भाई देवांसारखा, आणि तो असावा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या सर्वज्ञांनी ज्यांची स्तुती केली अशा पेंदिया रावणासारखा. आणि भाव असावा तो धानाईसासारखा. धानाईसाला सर्वज्ञ म्हणतात, धाई ही कास कवनाकारने घातली. तेव्हा धानाईसा म्हणते, जी जी ही कास मी चांगदेव रावळांकारने घातली, असा तिचा भोळा भाव. नाहीतर आपला भाव असतो, मनी नाही भावन देवा मला भाव. म्हणूनच देवावर भाव कसा असावा या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी मी आमंत्रित करतो धर्मकुमार तुषारदादा महानुभाव.